नेमकं सकाळी सकाळी आपण पारशी कुठे निघालो चला सांगतो तुम्हाला. तो हॅलो पब्लिक, स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉग मध्ये. सकाळी सकाळी ते एवढं ट्रॉफिक होतं, ट्रॉफिक मुळे इकडे एका गाडीचा ऍक्सिडेंट झाला. त्यामुळे म्हणतो मित्रांनो, एका हाताने गाडी चालू नका कधी. तेवढ्यात आपला माधू भैया म्हणला की आपल्याला चल तुला सगळे देव दाखवतो, म्हणजे सगळे मंदिर फिरून आणतो. मग मी म्हणलं असं म्हणणार आहो. तर मग मित्रांनो, आपण इथं इंद्रायणी नदीला आलो होतो. एका कामात दोन कामं करून घ्यावं म्हणलं मी. पाप धुवायला पण आलो होतो आणि आंघोळ करायला पण आलो होतो. मित्रांनो, आपल्याला तर काही पोहताच येत नाही राव. तरी पण माधू भैया म्हणला चल मी तुला शिकवतो राव. पाप धुवून आम्ही बाहेर निघालो. तेवढ्यात आपल्याला संकेत भैया म्हणला तुम्ही कितीही नदीत आंघोळ करा, तुमचे काही पाप जात नाही राव. मग आपण तेवढ्यात माऊलीच्या दर्शनासाठी आलो. दर्शन करून आपण बाहेर निघालो होतो, तर आपल्या चपल्या तर काही इथं दिसत नव्हत्या राव. एवढ्या टेन्शन मध्ये तेवढ्यात संकेत भाऊ म्हणला की चपल्याला काय पाय आलेत का. तर मित्रांनो, आपल्या इथं चप्पल आपल्याच एका कार्यकर्त्यानं लपून ठेवला होता. त्या कार्यकर्त्यावर तो संकेत भाऊ नुसता खडी मोडत होता. तर मग मित्रांनो, आपल्याला तर लय भूक लागली होती राव. त्यामुळे आपण पहिले पोटोबा मग विठोबा केलं. जेवण केल्या आपण गजानन महाराजाच्या मठाला आलो. तर मित्रांनो, आपण लगेच दर्शन करून निघालो, कारण अजून पण आपल्याला दुसऱ्या मंदिराला पण जायचं होतं. तेवढ्यात आपण देहूला आलो. इथं आल्यानंतर नुसती लाईन लागली होती राव. तर मित्रांनो, आपलं इथलं दर्शन झालं. दर्शन करून आपण बाहेर निघालो होतो. तर तेवढ्यात माधुभाऊ म्हणला की चल आपण उसाचा रस पिऊन निघालो होता आपण लवकर, कारण आपल्याला एका डोंगरावर जायचं होतं. तर मित्रांनो, आपण कोणत्या डोंगरावर चाललो कमेंट मध्ये नक्की सांगा. इथं आल्यानंतर व्ह्यू एवढा भारी होता. माधुभाऊ म्हणला की इथंच झोपा दिवसभर. तेवढ्यात संकेत भाऊ म्हणला 2 फोटो काढा आणि चल घरला, कारण त्याला हायकोर्टाचा कॉल आला होता की लवकर ये घरी. मग काय मित्रांनो, आपण 2 मिनिटात हजर झालो इथं. घरी आल्या मम्मी तर भेळ बनवत. मम्मीनं तर एवढं तिखट टाकलं बघायचं कामच नाही राव. तेवढ्यात आपल्याला फोन आला की 3 नवीन गाड्या व्हिडिओ शूट करायचा होता. मग काय मित्रांनो, आपण रावस मध्ये एकदम शूट करून घेतला. शूट करून आपण निघालो आता घराकडे. तर मित्रांनो, आपण दिवसभर फिरून आपल्या डोळ्यात तर लई झोप, त्यामुळे आपण इथंच ब्लॉग आटपाव म्हणलं. तर मित्रांनो, कसा वाटला मिनी ब्लॉग जर आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद मित्रांनो.